नमस्कार मित्रांनो. कर्तृत्व हे माणसानं सिद्धच करावं लागतं आणि कर्तृत्वाशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. ही गोष्ट ज्ञानदेव चव्हाणच्या बागेत आल्यानंतर जाणवून येते. ज्या बागेचं फोटो पूर्ण महाराष्ट्रभर व्हिडिओ फिरलं आणि ज्या प्लॉटमध्ये किमान 3 टेलरच्या आसपास वरनं पाचूट निघला आणि 15 फुटापेक्षा जास्त उंचीनं पाणी या द्राक्षावरनं वाहिलं. पूर्ण आडवी झालेली आपण बाग बघितली आणि त्याच्यानंतर आपण कृषीनिष्ठ परिवारानं थोडीशी त्यांना सगळ्यांनी मिळून आधार दिला आणि थोडंसं आपण त्यांना आर्थिक सहाय्य पण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर फाउंडेशन उभा केलं. म्हणजे सगळ्या गोष्टी कशा असतात द्राक्षामध्ये, जो शेतकरी सातत्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत झटत राहतो त्याच्या मागं परमेश्वर उभा राहतो. तशीच परिस्थिती ज्ञानदेवच्या बागेत जर आपण आता बघितलं तर हा पूर्ण प्लॉट 100% झोपलेला होता आणि ह्या प्लॉटमध्ये पडलेल्या प्लॉटमध्ये उभा केला आणि उभा करून छाटणी घेतली. आज जर बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या घडाची लांबी किमान 1 उभं आहे. असे घड झाडावर 60 ते 70 घड कमीत कमी आहेत. तर ही जर बघितलं तर एकही याच्यामधली फूट फेल गेलेली नाही आणि आहे तसं बिगर कॉन्क्रीटचा आम्ही अँगल उभा करण्याचा प्रयत्न केला. रान नदीच्या कडेच असल्यामुळं रवण्यासाठी पण सोपं गेलं. जर अशा प्लॉटमध्ये किमान एक 8 ते 10 दिवस याच्यातून पाणी वाहत होतं बागाच्या वरून, याचं एकही पान सडायचं राहिलं नव्हतं. 100% पानगळ झाली आणि न काय करताच ही बाग फुटली. नुसतं पुढून शेंड उडवलं आणि स्प्रे चालू केलं. तर स्प्रे मारायला पण आपण याच्यामध्ये ही आता जर तुम्ही बघितलं तर ही नळीनं पूर्ण मारायला चालू आहे. इकडच्या बाजूला बघितलं तर ते लाईटचे पोल पडलेले दिसतात मेन लाईनचे सगळे. म्हणजे आणि ऊसाचं पण पान राहिलेलं नाही. पूर्ण ऊसाचे पानं पण पलीकडल्या साईडला दिसतील तुम्हाला खराब झालेत. आणि या बागेमध्ये जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाचूट होतं आणि आता सुद्धा जर बघितलं तर ही पाचूटाचा थर याच्यामध्ये हा पावसानं आलेला थर आहे सगळा. आणि या बागावरचं पूर्ण पाचूट काढून छाटल्यानंतर आज ज्ञानदेवची बाग बघितल्यानंतर असं जाणवतं की तुम्ही शेवटच्या म्हणजे अगदी तुम्हाला ज्या शेतीवर तुम्ही भगवंतासारखं प्रेम करता एखाद्या झाडावर, तेवढं प्रेम जर सातत्यानं तुम्ही शेवटच्या म्हणजे नाराज न होता किंवा हताश न होता जर तुम्ही करत राहिलात तर द्राक्षी शेती एकमेव पीक आहे की कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते. आणि जर तुम्ही सातत्य ठेवलं तर तुम्हाला त्याच्यातून प्रचंड चांगलं उत्पन्न निघू शकतं आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती मला वाटतं द्राक्ष शेतीमध्ये काही येऊ शकणार नाही. कारण ज्यावेळेस आम्ही या बागेमध्ये सुरुवातीला आलतो त्यावेळेस अक्षरशः म्हणजे त्यांच्या आम्ही डोळ्यात पाणी आलेलं बघितलंय. आज बघितलं तर त्यांच्या कुटुंबाकडे जर बघितलं ना तर असं वाटतं की ही त्यांना सुद्धा अनपेक्षित गोष्ट घडली आहे प्लॉटमध्ये आणि ती बघत असताना आम्हाला सर्वांना अतिशय समाधान वाटतंय. आणि आज जर सगळीकडच्या बागांची परिस्थिती बघितली तर अनेक लोक सांगतात की पाऊस काळ जास्त झाला म्हणून माझ्या बागाला थोडासा बापू माल कमी आहे. तर ही प्लॉट सर्व शेतकऱ्यांनी बघून जावा आणि आत्मविश्वासानं द्राक्षामध्ये शेवटपर्यंत राहण्याची किती गरज आहे ते याच्यातून शिकण्यासारखं ही उंदरगावमध्ये प्लॉट आहे माढा तालुक्यातल्या. तर ही लोकांनी याच्याकडं बघायला येण्यासाठी सुद्धा इथं बघण्यासारखा प्लॉट आहे आणि माल पण एकदम उत्तम प्रतीचा आहे. माझं मत आहे की जर वर्षीपेक्षा ज्ञानदेवचं टनेज यावर्षी निश्चितच वाढेल आणि उत्पादन निघेल. ज्ञानदेवला आम्ही आणखी एकदा कृषीनिष्ठ शुभेच्छा देतो आणि थांबतो.